ज्ञानदादाला भेटता आलं असतं, त्याच्याशी बोलता आलं असतं तर ते ह्या क्षणीही शक्य आहे. म्हणजे मी ग्रामाबाहेर जाऊ? नाही, ज्ञानाला भेटण्यासाठी तुला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तू ज्ञानाशी मायेने जोडला गेलायस. अंतरीची शक्ती जागृत केलीस आणि ज्ञानाला साथ घातलीस तर तुमचा संवाद होईल. सोपाना, दादा, दादा, तू का नाही थांबलास रे आमच्या सवे? आम्हाला खूप निकड आहे तुझी. मी इथेच आहे बाळा, देहाने नसलो तरी मनाने आहे. आपला हा विरह काही घटिकांचाच आहे आणि आता जे काही घडेल ते लोकांच्या स्मरणात चिरंतन राहील. दादा, मनाचा फार गोंधळ उडालाय रे. स्वतःच्या मनाचा गुंता सोडवण्यासाठीचा एकच उपाय स्वतःचं उद्दिष्ट शोधणं. सुपाना, तुझ्यावर खूप मोठं उत्तरदायित्व आहे बाळा. त्या विहिरीचं भूत अस्तित्वात नाही हे तू जाणतोस, मीही जाणतो. परंतु लोकांना जर हे पटवून द्यायचं असेल तर त्यांच्या मनातील अंधश्रद्धेचं भूत नाहीसं व्हायला हवं. आणि हे अंधश्रद्धेचं भूत नाहीसं होण्यासाठी त्यांच्या मनी प्रश्न निर्माण व्हायला हवे. आणि हे प्रश्न निर्माण करण्याचं धैर्य आपण त्यांना द्यायला हवं. त्यांना या अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या अंधकारात लोटून आपण जर हे ग्राम सोडून गेलो तर बाबांनी शिकवलेल्या माणूस धर्माचा तो अपमान होईल, नाही का? त्यांचा हात हातात घेऊन आत्मविश्वासाची, सत्याची आणि ज्ञानाची वाट त्यांना दाखवली पाहिजे. तरच पुढच्या पिढ्या आत्मज्ञानाने समृद्ध होतील. रावरा बटा बटा, खाल्ला नाही का काय? मालक, हे दूध नासलंय. नासलंय? दे त्याच्याकडं. लिख. नासलंय. मालक, शेतावरला समद काम झालंय. झालं ना? मग आजच्या कामाच्या मोबदल्यात मोल म्हणून वायसं दूध मिळालं असतं तर बरं झालं असतं. दूध ना? देतो की, देतो देतो. दूध देणार देणार. हे घे रे ते. असे
दूध पाहिजे होतं ना, दिलं दूध. आणि साधं सुद्धा नाही दिलं. तुझ्यासारख्या हीन याती माणसाच्या घरी एक नासक फळ जन्माला आला असं ऐकलं म्या, म्हणून नासक दूध. तुझ्यासारख्यानी माझ्याकडे दूध मागायचं, एवढं मोठं धाडस. क्षमा करा मालक, क्षमा करा, चुकी झाली. क्षमा करू? करतो करतो, क्षमा करतो. असंच जायचं. तुझ्या अंगाचा हा कुचका वास समजासने आला पाहिजे. तिकडं गेल्यावर कापड बदललेली, धुतलेली माझ्या कानावर येता कामा नये. नाही तर माझ्यासारखं दुसरं वाईट कुणी नाही. काय समध्या लोकांनी तुझ्या वासामुळे कळलं पाहिजे तुझी पात्रता काय ते. तर निघ. निघ. दूध मागतोय दूध. बघता काय काम करा. काय झालं बाळा, का रडतोयस? आणि हे घाव कसले? त्या दशरथ भट काकांमुळे. दशरथ शास्त्रीमुळे? का? मी ग्रामात जाऊन त्यांच्याकडे काम करतो, स्वच्छता करणं. मग मगाशी मी त्यांच्या घराबाहेर बसून खात होतो. दामोदरा, बाळा आत चल. बाबा आले की रागे भरतील. आई, एक प्रश्न विचारू? विचार ना. तो सदू माझ्याच वयाचा आहे, तरी त्याच्यात आणि माझ्यात इतकं अंतर का? म्हणजे बघ ना, आम्हा दोघांना 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत. आमच्या दोघांची वयही सारखीच, तरी माझ्याशी सगळे छान आणि त्याच्याशी सगळे असं का वागतात? असं एकट्याला कोपऱ्यात बसून का खावं लागतं? असं काय अंतर आहे आमच्यात? काहीच नाही, तुम्ही अगदी एकसारखे आहात. मग मी तुला माझ्यासोबत खेळायला बोलवू?
पुन्हा माझ्या घरातील पाणी प्यायलास तर ध्यानात ठेव, गाठ माझ्याशी असेल. अहम देवस्य दासम, अहम देवस्य दासम. बाबा जरा लागलंय बाबा. आज चल. आई, बाबा असे का वागतात ग? आज चल म्हटलं ना. का माझ्याशी समजे असे वागतात? इतकी मोठी चूक झाली का माझी? नाही रे बाळा, खरंच नाही. त्या दशरथ भट काकांचं कवच चांगलं होणार नाही. लय त्रास होईल त्यांना. असं बोलू नये बाळा. आपण दशरथ शास्त्रींसाठी प्रार्थना करूया की त्यांचा नाही, त्यांच्यातील खल प्रवृत्तीचा नाश होऊ दे. तुला वेदना होत आहेत हे मान्य आहे मला, परंतु याच वेदना, हेच घाव तुला नवं बळ देतील, तुला कणखर करतील आणि अधिक संवेदनशील सुद्धा. खरंच? अगदी खरं. परंतु तू जर दशरथ शास्त्रींना क्षमा केलीस तरच हे घाव बरे होतील. हे इतकं समज कसं सुचत तुम्हासनी? कुठं मिळेल ही हुशारी? देवाच्या द्वारी. तुम्ही लय चांगले आहात. माझ्या संग खेळायला याल? हो. माझे लय सवंगडे आहेत. मी तुम्हासनी त्यांच्याकडे घेऊन जातो. बर, माझी बहीण मुक्ता, तिला ही सवय घेऊन आलं तर चालेल? होय, चालेल की. वहिनी, अगं काय होतंय? मळमळल्यासारखं होतंय ग अक्का. मी आले. राहू दे, मी घेते. बाळाला नाचके दुधाचा वास सहन नाही होत. कळवळणाऱ्या माझ्या लेकराला म्या जवळ सुद्धा घेऊ शकत नाही. माझ्या सोयरीला सुधीक माझा त्रास होतो. या माझ्या वाट्याचं भोग त्यांनी तरी का भोगावं? माझ्यामुळं माझ्या लोकांना फक्त त्रासच होतोय. नाही नाही ठुराया, कंच्या बी दुःखाची तक्रार नाही. नाही, पण कंच्या बी परिस्थितीत माझ्या माणसांना मी आज सुख देऊ शकत नाही. इतका हातबल बली नाही. इतका हातबल बली. पकड पकड. जगन्या, काय रे? हे माझे सवंगडी. हे दोघं आपल्यातले नाही वाटत. अरे आम्ही तुमच्यातलेच आहोत. अर्थात तुम्ही आम्हाला आपलं मानलं तर. अरे घाबरू नकोस, हे दादा लय चांगले आहेत. दादा पकड. ते भगवान श्रीकृष्ण खेळतात ना, त्यांच्या सवंगड्यांसंग अगदी तसं वाटतंय. कुठं बरं खेळतात ते? गोकुळ. बाळा,
तुझं नाव काय रे? अरे काहीच नाव नाहीये. दामोदर. दामोदरा, ये आमच्या सवे खेळायला. नको. का रे? खेळायला आवडत नाही? खूप आवडतं पण नको. बाळा, जी गोष्ट आपल्याला मनापासून आनंद देते आणि तिच्यामुळे कोणालाही कुठली हानी होत नाही, ती गोष्ट करायलाच हवी. अनेकांना तर शोधूनही सवंगडी मिळत नाही आणि तुझ्यासमोर तर इतके सारे नवे सवंगडी उभे आहेत. भाग्यवान आहेस तू. चल आमच्या सवे चल. तुला आनंद नाही मिळाला तर परत ये. मिळेल, नक्की मिळेल. मिळेल, नक्की मिळेल. मग चल. ये दामोदरा ये. दशरथ भट, दशरथ भट, दशरथ भट बाहेर या. चला, ग्रामाबाहेर बहिष्कृतांच्या वस्तीत चला आणि स्वतःच्या मुलाचे प्रताप डोळ्यांनी पहा. राजारामा, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? कळेलच ते तुम्हाला. चला. तुमचा पोरगा बहिष्कृतांच्या वस्तीत ही नाही आतीच्या पोरांसवे खेळतोय. आता काय कराल तुम्ही? हा, सांगा. आहे उत्तर? स्वतःला फार मोठे धुरंधर समजता ना? जातीपातीचे नियम मोडल्यास कुटुंब उद्ध्वस्त करता. तुमच्या मुलाने ही नियम मोडलाय. आता काय कराल तुम्ही? दूर हो दामोदरा, दूर हो या हीन यातीच्या कार्ट्यांपासून. दूर हो. चल, धर्म भ्रष्ट करायला निघालायस तू. थांबा.